अपडेट न्यूज। तू माझ्यासोबत संसार कर आणि माझ्या घरी राहा. तू जर माझ्यासोबत नाही राहिली तर तुझे फोटो व्हायरल करील, असे बहिणीला का बोलला याचा जाब विचारल्याच्या कारणावरून बहिणीच्या नंदोईसह तिघांनी एकावर कुऱ्हाड कोयत्याने वार करून लाकडी फळीने मारहाण केल्याची घटना 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथे घडली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला महिलेसह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत माहिती अशी की श्याम ज्ञानेश्वर राठोड राहणार केसापुरी तांडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे राहतात। 30 सप्टेंबर 2025 रोजी त्यांची मोठी बहीण सुरेखा त्यांच्या घरी देवीचा कार्यक्रम असल्याने सांगवी तालुका चाळीसगाव येथे आले होते। 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास त्यांची लहान बहीण मुक्ताबाई हिच्या घरासमोर तिचा नंदोई भाऊसाहेब पुरंदर जाधवने मुक्ताबाईचा हात धरून तू माझ्यासोबत संसार कर आणि माझ्या घरी राहा. तू जर माझ्यासोबत नाही राहिली तर तुझे फोटो व्हायरल करील, असे बोलल्यावरून त्यांनी पुरंदासला जाब विचारल्याचा राग घेऊन भाऊसाहेब पुरंदास जाधव याने त्यांना पकडून ठेवून त्यांचा भाऊ विजय पुरंदास जाधव याने शिवीगाळ करून चापडबुक्याने मारहाण केली। तसेच भाऊसाहेब पुरंदास जाधवने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने डोक्याच्या मागच्या खालील बाजूस मानेच्या वर मारून दुखापत केली। नंतर त्याचा चुलत भाऊ ईश्वर जाधव याने त्याच्या हातातील लाकडी फळीने उजव्या हाताच्या खांद्याला मारलं, तर विजय पुरंदास जाधव याने त्याच्या हातातील कोयत्याने डोक्याच्या मागील बाजूसवर कोयत्याने मारून दुखापत केली। मुक्ताबाई त्यांना सोडवण्यात आल्या असता सुनीता चव्हाण तळेगाव तालुका चाळीसगाव हिने बहीण मुक्ताबाई हिला केस धरून चापडबुक्याने मारहाण केली। त्यानंतर माझी आई मीराबाई या सोडवण्यास आली असता तिला विजय पुरंदास जाधव याने त्याच्या हातातील लाकडी फळीने पाठीवर मारहाण केली आणि तुला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली। या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतात। ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत कदम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.